आणि संघर्षाची आवश्यकता का आहे तर इंग्रजांपेक्षाही जुलमी, इंग्रजांपेक्षाही बेताल अशा प्रकारचं देवेंद्र फडणवीसांचं आणि नरेंद्र मोदींचं एक सरकार महाराष्ट्रात आणि भारतात आलं. आणि हे सरकार काय करतंय तर या देशाचा कारभार कसा चालवायचा हे राज्य रयतेचं आहे. आणि तो कारभार चालत असताना टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरिता तुमचा माझा देश पुढे येऊन गेलं पाहिजे. आणि हे पुढे घेऊन जात असताना अजून काय भूमिका काय ठेवली पाहिजे, कोणती दिशा ठेवली पाहिजे तर त्यांची जी दिशा आहे ती समता, बंधुता, सामाजिक न्याय, प्रत्येक व्यक्तीचा सन्मान या मूल्यांच्या अनुषंगाने आपल्याला पुढे जायचं आहे. आणि हे सर्व मूल्य आपल्या लोकशाहीची मूल्य आहे. आणि ही मूल्य असून आपल्या संविधानातून अभिव्यक्त झाली नाही तर त्याआधी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी हे विचाराचं धन तुम्हाला मला दिलं. गाडगे महाराज, तुकोजी महाराजांनी विचाराचं धन दिलं. वारकरी संप्रदायाच्या महान तत्वज्ञानांनी हे धन तुम्हाला मला हे धन दिलं. संत कबीरांच्या दोह्यातून हे तत्वज्ञान तुम्हाला मला मिळालं. बसवेश्वरांच्या तत्वज्ञानातून ते मिळालं. महावीरांच्या तथागत गौतम बुद्धांच्या विचाराच्या अनुषंगाने तत्वज्ञान आपल्याला मिळालं. आणि या तत्वज्ञानाने आपण दररोज दरमुक्काम इथपर्यंत आलोय. मात्र दुसरा जो विचार आहे तो विचार कोणता तर छत्रपती शिवाजी महाराज शूद्र आहे, त्यांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही म्हणून पंजाब पाऊल शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारा जो विचार आहे हा राज्याभिषेक नाकारणारा विचार हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा म्हणून उरले त्यांना रुजत नव्हता, पचत नव्हता. तो विचार हा भारतीय जनता पक्षाचा विचार आहे. सावित्रीबाई फुलेंनी काय सांगितलं तर महिला, मुली, महिला ज्या आहेत त्याही मानव आहे. आधी आबादी, आधी लोकसंख्या त्यांची आहे. त्या वस्तू नाही, त्या अतिशूद्र नाही तर त्यांना शिक्षणाचा अधिकार आहे. म्हणून त्यांनी मुलींना शाळा शिकवली पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे म्हणून पहिली शाळा उघडली. ती पहिली शाळा उघडल्यानंतर त्यांच्या अंगावर शेण, विष्ठा, दगड फेकणारे कोण होते तर त्यांच्या अंगावर दगड फेकणारा जो विचार होता, शेण फेकणारा जो विचार होता तो विचार भारतीय जनता पक्षाचा विचार होता. बाबासाहेब आंबेडकर काळाराम मंदिरात रामनवमीला 1932ला गेले आणि सांगितलं की मी दलित जाती जन्माला आलेलो आहे, हिंदू माझा धर्म आहे, राम माझा असा पुरुष आहे, मला मंदिरात जायचं, रामाचं दर्शन घ्यायचं. तेव्हा काळाराम मंदिराची 40 दरवाजे बंद करून घेणारा जो विचार होता तो विचार भारतीय जनता पक्षाचा विचार.